म्हणून तापलेला आहे। बैलगाडा मालक शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा अमोल कोल्हे असतील, गोपीचंद पडळकर असतील यांनी सुद्धा यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। अमोल कोल्हे आणि गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आपण या बुलेटिन मध्ये चर्चा करणार आहोत बैलगाडा शर्यतींवरच्या बंदीबाबत। मात्र सुरुवात करूया हेडलाईन्सने। हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू तयार आचार मसाला। रामबंधू तयार आचार मसाला आणा आणि घरच्या घरी स्वादिष्ट आचार बनवा। नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपचं मुंबईत शक्ती प्रदर्शन। शिवसैनिकांच्या विरोधानंतरही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राणे घेणार दर्शन। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा 5वा वर्धापन दिन। संभाजीराजेंसह मोर्चाचे समन्वयक राहणार हजर। विचारमंथन आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। बंदीनंतरही सांगलीच्या झरेत पडळकरांकडून उद्या शर्यतींचं आयोजन। 8 गावात संचारबंदी। पश्चिम महाराष्ट्रात शर्यतीवरून राजकीय वातावरण तापलं। पुण्यातल्या औंधमधील मोदींचं मंदिर रात्रीत हटवलं। राष्ट्रवादीच्या टीकेनंतर पंतप्रधान कार्यालयाकडूनही मिळाल्या होत्या कानपिचक्या। पुणे पोलीस संवेदनहीन। गलथान कारभार चव्हाट्यावर। व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी सूरज पिंगळेचा आत्मदहनाचा प्रयत्न। रुग्णालयात मृत्यूशी झुंज। पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेंना अटक। 2 लाखांची लाच घेतल्याचा आरोप। लांडगेंसह 5 आरोपींना आज कोर्टात हजर करणार। पुण्यात पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी 15 लाखाची शिडी घेण्याचं महापौरांचं पत्र। महापौर विकास निधीतून शिडीसाठी 15 लाख। उधळपट्टीतला विरोधकांचा विरोध। आणि मुंबई पुण्यात कोरोना लशीचा तुटवडा। मुंबई आणि पुण्यातील लसीकरण आज बंद। महाराष्ट्रात जवळपास दशकापासून बैलगाडा शर्यतींवर बंदी आहे। पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, सोलापूर किंवा नगर जिल्ह्यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हा राजकीय मुद्दा सुद्धा आहे। नुकतेच राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे। त्यातच महिनाभरापासून संतप्त बैलगाडा प्रेमींनी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे। यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी बंदी आदेश झुगारून देत उद्या सांगली जिल्ह्यातल्या आपल्या झरे या गावी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतींचं आयोजन केलंय। त्यामुळे बैलगाडा शर्यत आयोजन यशस्वी होऊ नये यासाठी पोलिसांनी झरे गावामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केलाय। प्रशासनाने या शर्यती रोखण्यासाठी झरेसह 8 गावात संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। थोडक्यात आज आणि उद्या सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीवरून राजकीय वातावरण पेटताना दिसणार आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा मी अमोल कोल्हे यांच्याकडनं सुरुवात करणार आहोत। दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे असतील तरी दोन्ही हे नेते शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा गाडा मालकांच्या बाजूने असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासाठी ते पाठपुरावा सुद्धा करतायत। अमोलजी, भाजपचे नेते राज्यातले म्हणतायत बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत। राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे, महाविकास आघाडीची तीच भूमिका आहे। मग नेमकं घोडं अडलंय कुठं? यामध्ये 2 गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत। यामध्ये एक म्हणजे सुप्रीम कोर्टात पेंडिंग असलेली केस जिचं 5 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याशी मी चर्चा केली आणि त्या संदर्भात लवकरात लवकर संविधानात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीनं त्यांनीही स्वतः गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून दिलीपरावजी वळसे पाटील यांनी जे काउन्सिल आहेत ऍडव्होकेट पाटील यांच्याशी बोलून हे मॅटर एक्सपेडिट केलं जावं, म्हणजे लवकरात लवकर हे सुनावणीसाठी घेतलं जावं यासाठीची विनंती अर्ज हा आपण सबमिट केलेला आहे।
आणि त्याच वेळी याला एक दुसरा कंगोरा फार महत्वाचा आहे की ही केस आणखी स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं बैल या प्राण्याचा जो संरक्षित प्राण्याच्या यादीतला समावेश आहे बरोबर हा वगळला गेला आणि अॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या संमतीनं त्यांच्या सल्ल्यानं केंद्र सरकार नक्की हा निर्णय घेऊ शकतं आणि या दोन गोष्टी जर झाल्या तर सुप्रीम कोर्टातली जी केस आहे ही अत्यंत स्ट्रॉंग होते आणि बैलगाडा शर्यतींचा मार्ग हा कायमस्वरूपी मोकळा होऊ शकतो. अगदी अमोलजी त्या दृष्टीने बोला त्या दृष्टीने संविधानात्मक जर आपण तोडगा काढला तर यानुसार ही गोष्ट नक्कीच लवकरात लवकर होऊ शकते आणि त्यासाठी आपले प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. गेली 2 वर्ष आपण बघत असाल संसदेत सातत्यानं मी असेल, खासदार श्रीनिवासजी पाटील असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सातत्यानं यावर आवाज उठवतो. अगदी अमोलजी यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. मोजकेच खासदार काय या सगळ्यावर आवाज उठवतायत कारण एकीकडे सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावं अशा प्रकारची मागणी होताना दिसते. गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. गोपीचंदजी, तुम्ही सुद्धा आक्रमक आहात, गाडा मालकांना न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. मात्र हे सगळं आता केंद्राच्या हातात सुद्धा आहे कारण केंद्रानं जर सकारात्मक भूमिका घेतली तर सुप्रीम कोर्टामधली ही केस स्ट्रॉंग होणार आहे असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे. मग त्यामुळे आता तुमचं आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारवर पाठपुरावा करणं महत्वाचं नाही आहे का? हे बघा, केंद्र सरकारवरती कुठलाही विषय आला का केंद्र सरकारवरती ढकलायचा ही या महाराष्ट्र सरकारची पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे. 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने बैलगाडा शर्यती चालू करण्याच्या संदर्भातला अध्यादेश काढला. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की संविधानामध्ये 48 कलमानुसार जे आधुनिक शास्त्रीय रीतीने कृती प्रदर्शन याची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गायी व वासरे, इतर दुभती व जुंपणीचे गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्यांच्या सुधारणे आणि त्यांच्या कतलीस मनाई करणे ही काही गोष्टी केंद्राकडे दिलेत आणि काही राज्याकडे. तर हा विषय राज्याकडचा आहे आणि त्यामुळं बैलगाडा शर्यत चालू होण्याच्या बाबतीमध्ये जे जे करावं लागेल ते करायला आम्ही तयार आहोत. पण त्यामध्ये राजकारण करता कामा नये. पण केंद्राकडे आले प्राण्यांच्या यादीमध्ये कधी घातला बैल? 11/7/2011ला तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा प्राणी जंगली यादीमध्ये घातला. का घातला? त्यासाठी घातला? कुणाला विचारून घातला? काय मागचं याच्या मागचं गोड बंगाल आहे? तुम्ही जेव्हा हे यादीमध्ये नाव घातलं, हा ठीक आहे, आपण केंद्राकडे जाऊ, ते नाव काढून घेण्यासाठी प्रयत्न करू, पण लोकांच्या पुढे हे आलं पाहिजे ना की हा बैल गाय आहे ती पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये आहे आणि बैल जंगली यादीमध्ये का गेला, कशासाठी गेला, या मागचं षडयंत्र काय आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की राज्य सरकार का अनेक दिवस बैलगाडा मालक आंदोलन करतायत, पोलीस त्यांना पकडून नेत आहेत, आरोपी सारखं बसवतायत. अरे पुढच्या पोरासारखं जर सांभाळणारा शेतकरी असेल तर तो आरोपी कसं काय होऊ शकतो? आणि म्हणून गेली 2, 2.5, 3 वर्ष जर सुप्रीम कोर्टामध्ये तारीखच पडत नसेल तर माझ्याकडे जेव्हा हे बैलगाडा मालक आले की सगळ्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, ते सगळ्या आमदारांना आणि खासदारांना ते निवेदन देत होते आणि तसंच मला निवेदन देण्यासाठी ते मागच्या 8-10 दिवसापूर्वी माझ्या निवासस्थानी आले आणि त्यांनी भूमिका मांडली. तर त्यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम लोकांचं काम करणं आमची जबाबदारी आहे आणि कायदे कुठलेही असले तर ते लोकांच्या हिताचे असले पाहिजेत. जर लोकांच्या हिताचा कायदा नसेल तर ते बदलायसाठीच लोकसभेमध्ये अगदी गोपीचंदजी तुमचा मुद्दा लक्षात आला. गोपीचंद पडळकरजी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण अमोल कोल्हेंच्याकडे जाऊया. अमोल कोल्हेजी, सगळ्यांचंच म्हणणं आहे की हे सगळं बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत, पोटच्या पोरासारखं बैलाला जपलं जातंय वगैरे वगैरे सगळं. या सगळ्यामध्ये मग प्रत्येक वेळेला राजकारण होताना दिसतंय. हा निवडणुकीचा मुद्दा होतो किंवा कधीतरी याच्यावर चर्चा होते. तुम्ही सातत्यानं पुरावा करताय किंवा गोपीचंद पडळकर या सगळ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र राजकारण सोडून यामध्ये पुढं काही होणार आहे की नाही? कारण प्रत्येक वेळेला हा मुद्दा चर्चेत येतो. बऱ्याच वेळेला निवडणुकीच्या तोंडावर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून निवडणुका आल्या की हा मुद्दा तोंडावर येत असतो, चर्चेला येत असतो. पुढे काहीच होताना दिसत नाहीये. हे कधी थांबणार? नाही, यासाठीच गोपीचंदजी पडळकर यांनी ज्या भावना व्यक्त केल्या या भावनांशी मी 100% सहमत आहे. पण यामध्ये मी 2 गोष्टी निदर्शनास आणून देऊ शकतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. कारण गोपीचंदजी पडळकर यांच्या भूमिकेचंही मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परवा पुण्यात एक विधान केलं, त्यानंतर मी त्यांना तसं ट्विटही केलं, मी त्यांना तसं आवाहनही केलं की हा प्रश्न आपल्याला मुळापासून जर सोडवायचा असेल तर याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की आता राज्य सरकारची यामध्ये भूमिका नाही.
यामध्ये केंद्र सरकारची भूमिका ही फार महत्वाची आहे. आणि याचबरोबर गोपीचंदजी पडळकर यांनी बैलगाडा मालकांच्या भावनांचा आदर करून ही शर्यत भरवली आहे. पण मी एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या पद्धतीनं जेव्हा भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं कायदा बनवला आणि त्यासाठी सजेशन्स आणि ऑब्जेक्शनसाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात आला, त्यावेळी एक फॅब्रिकेटेड हँडबिलचा पुरावा मानून याच्यावर कोर्टात याचिका दाखल करण्यात आणि त्यामुळे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाचा अवमान होऊ शकतो आणि त्यामुळे याला संविधानात्मक पद्धतीनं समोर जाणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. म्हणजे 2 टप्पे मला काय मी असं म्हणतो की मी गोपीचंदजी पडळकर यांनाही आवाहन करतो की त्यांच्यासारखा आक्रमक नेता या लढ्यात जर सोबत आला तर नक्कीच याला आणखी धार चढेल आणि यामध्ये कोणतंही राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय महाराष्ट्रातल्या खासदारांनी समोर यावं, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी समोर यावं. कारण मी जे सुरुवातीला म्हणालो संसदेमध्ये गोपीचंदजी आपल्यालाही याची कल्पना आहे की संसदेमध्ये सातत्यानं निवडून आल्यापासून केवळ हा राजकारणाचा मुद्दा न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे ही भूमिका मी मांडतोय, श्रीनिवास पाटील मांडतात, परंतु भारतीय जनता पक्षाच्या 23 खासदारांपैकी एकाही खासदारांना आतापर्यंत संसदेमध्ये याच्याविषयी ठाम भूमिका मांडलेली नाही. जे आपण म्हणता आहात त्या पद्धतीनं माननीय केंद्रीय मंत्री तत्कालीन मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी 2016 मध्ये या संदर्भात एक अधिसूचना काढली होती की ज्यामध्ये बैल संरक्षित प्राण्यांच्या यादीत ठेवूनही त्याच्यावरच्या प्रदर्शन आणि प्रशिक्षणावरची बंदी हटवावी म्हणून. परंतु त्यावेळच्या अधिसूचनेला त्यावेळच्या अॅनिमल वेलफेअर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतली आणि त्यामुळे त्यावर स्टे आला. तर आता हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर यामध्ये कोणताही दोषारोप न करता अगदी साकल्यानं विचार करून 24 तारखेला माझी पुन्हा आताचे विद्यमान पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाले यांच्याबरोबर बैठक आहे. आपणही त्या बैठकीला यावं. आपण मिळून पुरुषोत्तमजी रुपाले यांना हे कन्व्हिन्स करू की काहीही करून तुम्ही बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्याच्या यादीतला समावेश वगळा. एकदा हा समावेश वगळला गेला की जी सुप्रीम कोर्टातली केस आहे याला फार मोठं बळ मिळेल. अगदी आपण अमोलजी आपण गोपीचंद पडळकरांनाच विचारूया. गोपीचंदजी 24 तारखेला पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांची बैठक होणार आहे पुरुषोत्तम रुपाला यांच्यासोबत. तुम्ही जाणार का त्यांच्यासोबत? जर बैलगाडा मालकांचा कळवळा असेल तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी एकी करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांनी आवाहन केले तुम्हाला सोबत यायचं, तुम्ही जाणार? उद्या अमोल कोल्हे साहेबांनी या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये सामील होण्याला झऱ्याला यायला पाहिजे. मी त्यांना आवर्जून निमंत्रण देतो की तुमची भूमिका बैलगाडा शर्यत मालकाच्या सोबत आहे, तर आपली जबाबदारी आहे की आपण या सगळ्या विषयामध्ये उतरलं पाहिजे. तर मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान देतो की तुम्ही उद्याच्या आपल्या बैलगाडी शर्यतीला पाठिंबा देण्यासाठी या राज्यातील बैलगाडा मालक तुमचं स्वागत करतील. नंबर 1. नंबर 2, जे तुमचं सरकार आहे आणि राष्ट्रवादीकडे गृह खातं आहे, गोपीचंद पडळकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अमोलजी, गोपीचंद पडळकरांनी तुम्हाला असं आवाहन केलंय की तुम्हाला जर एवढाच कळवळा असेल तर तुम्ही उद्या हजर राहिलं पाहिजे तिथं. मी 100% उद्या झऱ्याला येऊन हजर राहायला तयार आहे. पण एकच अट आहे की माननीय गोपीचंदजी पडळकर यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना या शर्यतीला बोलवा. जर नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशाचा विश्वास आहे आणि जर ते 370 कलम हटवण्यासारखा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेऊ शकतात तर त्यांना जर ही भूमिका पटली, बैलगाडा मालकांची भूमिका पटली, शर्यतीची भूमिका पटली, तर डेफिनेटली ही गोष्ट फार अवघड राहील असं मला वाटत नाही. त्यामुळे गोपीचंदजी पडळकर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिथे आमंत्रित करावं जेणेकरून बैलगाडा मालकांचा जो प्रश्न आहे, जो जिथून सुटणार आहे तिथपर्यंत तो आवाज पोहोचेल. मुळात मुद्दा हा राहतो की जो प्रश्न दिल्लीत सुटणार आहे त्यासाठी आपण गल्लीत आदळआपट का करतो आणि ही गल्लीत आदळआपट करत असताना कोविडची 3री लाट, त्यानंतर मी सुरुवातीलाच सांगितलं की यापूर्वी या पद्धतीच्या शर्यतीचं केवळ आयोजन होणार असं एक फॅब्रिकेटेड हँडबिलचा आधार धरून या संपूर्ण कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न झालाय. असं असताना आपल्याला ही जी केस आहे जी आता आपण सोडवण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत ही आपल्याला कमकुवत का करायची. त्यामुळे माझी पडळकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी साकल्यानं याचा विचार करावा आणि त्यानुसार जर हा विषय सुटला नाही तर नक्की आपण आंदोलन करू. पण नेमकं आंदोलन कोणाविरुद्ध करायचं? प्रश्न दिल्ली. अगदी अमोलजी आपण गोपीचंद पडळकरांकडून उत्तर घेऊया. आम्हाला मतदान द्या आणि आम्ही तुमच्या बाजूने उभा राहतो. आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही बैलगाडा मालकांच्या बाजूला उभा राहतोय.
बैलगाडी हा विषय राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. पण गोपीचंद पडळकरजी एक छोटासा प्रश्न आहे. गोपीचंद पडळकरजी एक छोटासा प्रश्न आहे. अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केला. तुम्ही राज्यामध्ये अशा प्रकारे आंदोलन करता, महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरता, मात्र तुमचा एकही खासदार लोकसभेमध्ये यावर आवाज उठवायला तयार नाही. असं का होतंय? बघा, हे विषय काय आहे हे चुकीच्या पद्धतीनं सांगताय. मला त्यांनी उत्तर देऊ द्या. 2011ला जो पाळीव प्राण्याच्या यादीमध्ये बैल होता तो का घातला तुम्ही जंगली प्राणीमध्ये? त्याचं उत्तर तुम्ही द्या. कशासाठी घातलं ते? कुणाचं सरकार होतं? यामध्ये राजकारण काय होतं? पडळकर साहेब, तुमची आता मेजॉरिटी आहे. आज जर तुम्हाला कळवळा आहे, आता संसदेत मेजॉरिटी आहे. या मेजॉरिटीचा वापर करून हे सहज शक्य आहे ना. अगदी गोपीचंद पडळकरजी अमोल कोल्हेंचं म्हणणं हेच आहे. त्या सरकारनं किंवा जयराम रमेश यांनी बैलगाडा मालकांवर अन्याय केला असेलही, किंवा तो प्राणी जो आहे संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये बैलाला टाकलं. आता भाजपचं सरकार आहे, भाजपच्या हातात सगळं आहे. मग ते संरक्षण यादीतनं बैलाला वगळायला काय अडचण आहे? भाजपला पाठपुरावा करायला लागेल या सगळ्याचा. तुम्ही हा विषय समजून घ्या की 2016ला भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सरकारनंच बैलगाडा मालकांच्या बाजूचा कायदा केला. याच्या अगोदर 10 वर्ष झाली होती बैलगाडी शर्यत बंद होऊन. राज्याचा अधिकार होता का नाही? पडळकर साहेब, आता आपणच म्हणालात की यामध्ये राजकारण आणायला नको आणि त्या दृष्टीनं मी साकल्याने याचा विचार करा म्हणतो. किती मदत लागेल किती करायला भारतीय जनता पार्टी तयार आहे. त्याला कुणी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आम्ही सक्षम आहोत, आम्ही ते करणार आहोत. नाही, पण तुम्ही कधी भेट घेणार पशुसंवर्धन मंत्री केंद्रातल्या? नाही, आम्ही ठरवू ना. आमचं धोरण ठरवू आणि आम्ही जाहीर करू. पण पडळकर साहेब, विषय जिथून सुटणार आहे ती गोष्ट आपण सोडून अकारण कोविडच्या काळामध्ये या पद्धतीने आयोजन करून नक्की काय निष्पन्न होणार आहे याची निष्पत्ती तर सांगा. यापेक्षा पशुसंवर्धन मंत्र्यांची आपण एकत्रित भेट घेऊन अगदी अमोल कोल्हेजी तुमचाही प्रश्न रास्त आहे. गोपीचंद पडळकरजी तुमचाही प्रश्न रास्त आहे. आता या सगळ्यामध्ये बघा, तुम्ही दोघांशी बोललो, तुम्हा दोघांचं एकदा बोलताना किंवा एकट्या नेत्याशी बोलताना असं वाटतंय की चला सगळे नेते आता या बैलगाडा मालकांसाठी शर्यतींसाठी एकत्र येतील. पण ज्यावेळी एकत्र यायची वेळ होते त्यावेळेला राजकारण होताना दिसतंय आणि ते जाणवते प्रत्येक नेत्याच्या बोलण्यामधनं. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी जे सगळे अभिनेते एकत्र आले, तशा पद्धतीनं महाराष्ट्रात कधी चित्र बघायला मिळणार का? अमोल कोल्हेजी थोडक्यात उत्तर द्या. गोपीचंद पडळकरजी तुम्हाला सुद्धा यावर उत्तर द्यायचं नाही. यासाठी माझी 100% तयारी आणि मी तेच त्यांना आवाहन करतो की जिथे प्रश्न सुटणार आहे तिथे आपण एकीने उभे राहू. याविषयी माझ्या मनात कोणतंही दुमत नाही. यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. प्रश्न सुटणार आहे दिल्लीत, तर दिल्लीत जाऊन आपण एकत्रित ही भूमिका मांडू. अगदी पक्षीय लेबल बाजूला ठेवून ही भूमिका मांडू. बैलगाडा मालकांच्या हिताच्या दृष्टीनं, ही शर्यत सुरू होण्याच्या दृष्टीनं भूमिका मांडू. हा केवळ शौक नाही, ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आहे, ही पर्यटनाची संधी आहे, हे देशी गोवंशाचं रक्षण आहे. या पद्धतीनं मी सातत्यानं एक नरेटिव्ह संसदेमध्ये मांडलेलं आहे आणि त्याच दृष्टीनं मी पशुसंवर्धन मंत्र्यांबरोबर 2 बैठका केल्यात. आधी गिरिराज सिंगांबरोबर, नंतर जॉईंट सेक्रेटरींबरोबर, नंतर पदभार बदलला म्हणून आता पुरुषोत्तमजी रुपालांबरोबर एक बैठक झाली. पुन्हा 24 तारखेला बैठक आहे. माझं पुन्हा आवाहन आहे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना की जिथे प्रश्न सुटणार आहे, जिथून आपल्याला या केसला बळकटी मिळणार आहे, त्यासाठी एकत्र येऊया. अगदी अमोल कोल्हेजी, आपण गोपीचंद पडळकरांचं काय म्हणणं आहे बघूया. गोपीचंद पडळकरजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, येतो. बोला, आता यावर काय म्हणणं आहे? आपण सगळं सोडून आता या बैलगाडा मालकांची जर आपल्याला कदर आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा तर एकत्र आलं पाहिजे. नाही, बरोबर आहे की एकत्र कधी तुम्ही आज म्हणताय, आम्ही एकत्र यायला तयार आहे. मी त्यांना हेच आवाहन करतो, उद्या तुम्ही झऱ्याला या. उद्यापासूनच सुरुवात करू ना एकत्रितपणे. आपण शेवटची वाट कशाला बघायची गरज आहे? हे बघा, मला सांगा, केंद्रात जो विषय असेल नाही. गोपीचंद पडळकरजी परत मुद्दा हाच आहे. या प्रकारे आंदोलन करून शर्यती कोविडच्या काळामध्ये ठेवून काय साध्य होणार, हाही प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय. आपण बघितलं, तुम्हा दोघांचंही म्हणणं आपल्याला लक्षात आलं आणि या चर्चेमधनं असं लक्षात येतंय की बैलगाडा मालकांपेक्षा राजकारण करण्याला जास्त प्राधान्य मिळते काय महाराष्ट्रामध्ये, अशी सुद्धा चर्चा आता महाराष्ट्रात रंगली. तर त्याचं वाईट वाटायला नको किंवा आश्चर्य सुद्धा वाटायला नको. गोपीचंद पडळकरजी आणि अमोल कोल्हेजी, तुम्ही टीव्हीशी बोललात त्याबद्दल तुम्हा दोघांचेही धन्यवाद. आपण बघितलं, एकीकडे नेते चर्चा करत असतात, गाडा मालकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांच्यासाठी एकत्र आलं पाहिजे, पक्षाच्या पादुका बाजूला काढून ठेवून एकत्र येऊया आणि यांना न्याय देऊया असं केवळ म्हटलं जातंय. मात्र राजकारणापलीकडे काहीही होताना दिसत नाही आणि आजच्या चर्चेमधून तेच समोर आल्याचं पाहायला मिळतं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त साम टीव्ही.
मन नाही भरलं यार, आणखी कोणाला तरी धूळ चारण्याची इच्छा होती. किल्ल्यापर्यंत राईड करणार आहे. थांबू नको रे, चालत राह तू, थांबू नको रे. थांबू नको रे. फक्त कॅस्ट्रॉल ऍक्टिव्हचे उत्कृष्ट 3x प्रोटेक्शन ठेवते आपल्या इंजिनला नेहमी फिट. कॅस्ट्रॉल ऍक्टिव्ह द्वारे 3x प्रोटेक्शन. थांबू नको रे. तुझ्या एका दिटीसाठी जीव उधळून देतो, बाजिंदा रंगाचं आभाळ पांघरून घेतो. मन झालं बाजिंद. 23 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. केश किंग आयुर्वेदिक शॅम्पू देतो डबल फायदा. माझे केस गळणे बंद झालेत, प्लस रेशमी मऊ पण झालेत. हेअर इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट ही हेच सांगतं. ॲलोवेरा आणि 21 वनौषधींचा केश किंग आयुर्वेदिक शॅम्पू आता 2 रुपयांमध्ये. किती जर्म्स असतील, आजारी पडतील, ईशान सांभाळून घेईल. मम्मी यायच्या चला डेटॉल करूया, कारण की डेटॉलची सवय देते 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा. स्वच्छता तर चांगली केलीस ईशान. आपली आणि जर्म्सची. माझे घर डेटॉलने धुतलेले. आता मिळवा डेटॉलची सुरक्षा फक्त 10 रुपयात. एक बात बोलूं, तू मेरे बिना अधूरी है. रहने दे, आई बड़ी. बताओ. नहीं 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 नहीं. अब तू पूरी है. पूरी का बेस्ट मेट अमूल मिठाई मेट मेक्स एनीथिंग डिलिशियस. काय म्हणाली ती? ती म्हणाली विचार करून सांगते. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे जोपर्यंत ती हो म्हणत नाही तोपर्यंत मी पण काही सांगू शकत नाही. ठीक आहे. आरोग्य दूध सह प्रस्तुत माझी तुझी रेशीम गाठ 23 ऑगस्ट पासून रात्री 8:30 वाजता झी मराठीवर. काही नाही सांगितलं तर आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर दूर करा. मराठीशादी.com वर या, आजच रजिस्टर करा. इम्युनिटीसाठी एक्सरसाइजच्या बरोबरच योग्य न्यूट्रिशनची ही गरज असते. वाढत्या वयाबरोबर इम्युनिटी वीक होते, ह्यासाठी एन्श्योर. यामध्ये आहे हाय प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन सी सारखे 11 इम्युनिटी न्यूट्रिएंट्स. हे न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीमध्ये नवीन इम्युनिटी सेल्स बनवण्यात मदत करतात. एन्श्योर. या मिस्टर सुपरवायझर. कोण सुपरवायझर? सुपरवायझर आता मॅनेजर बनलाय पापा. बॉस म्हणाले मिस्टर रजतची असेंब्ली लाईन कधी नाही थांबली, कधी सिक लीव्ह देखील नाही घेतली. शाबास. बाळा ह्या घरामध्ये काही थांबत नाही, कारण ही थांबू देत नाही. शाबास. ज्या घरांमध्ये डेटॉल दररोज वापरलं जातं तिथे लोक कमी आजारी पडतात. डेटॉल बी 100% शुअर. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. एक ही आदमी है जो इराक में फंसे लोगों को बचा के लाएगा. वही आदमी मंगल पे जाएगा. वही आदमी प्रधानमंत्री की इंटरव्यू भी लेगा. मैं बहुत काम करना चाहता हूँ. तेरे शो पे बार बार आना है. मुझे बार बार आके तेरी बेइज्जती करनी है. ठीक है, थोड़ी बहुत बेइज्जती से चेक बन रहा है तो क्या जाता है. देखिए नया सीजन 21 अगस्त से शनिवार और रविवार रात 9:30 बजे सोनी पर. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होते. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आवाहन आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून प्रत्युत्तराची तयारी करण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त साम टीव्ही. नारियल ऐसा फल है जिसके पानी पर धूल, मिट्टी, प्रदूषण का कोई असर नहीं होता, क्योंकि पानी नारियल के अंदर सुरक्षित रहता है, इसीलिए वो शुद्ध होता है. जैसे अपना द कुटे ग्रुप का तिरुमाला कोकोनट ऑयल, जो केरला के खास चुनिंदा नारियलों से बना है. तिरुमाला कोकोनट ऑयल, हर बूंद में शुद्धता का विश्वास. तिरुमाला कोकोनट ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. बढ़ता है, खेलता है, झूलता उछलता है,
अमूल दूध पीता है इंडिया. दादा मी मदत करू का? झालं की दर्शन. देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो. वैदेही सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता सोनी मराठीवर. बेस्ट डील देतोय तेही फक्त 2% ब्रोकरेज मध्ये. ब्रोकरेज तर 0. नो ब्रोकर नाही केलं का? घर खरेदी करायचंय, रिसेल असो नवीन प्रोजेक्ट, ब्रोकरेज का द्यायचं? नो ब्रोकर आहे ना. तुझ्या एका दिवटीसाठी जीव उधळून देतो. बाजिंदा रंगाचं आभाळ पांघरून घेतो. मन झालं बाजिंद. 23 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. बॉस का नाम बता वरना एसिडिटी. ओमी पुलिस हो या कैदी सबको पता है इंडिया का सर्वश्रेष्ठ एंटासिड है ओमी. एसिडिटी हो ओमी लो. मी 10 दिवसांमध्ये पैसे नाही देतो. माझं कर्ज पटा 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 चुकतं करायचं. अहो तुम्ही दुकानच उघडू देत नाही. दुकान उघडू दिलं तर कर्ज फेडता येईल ना. अहो तुमच्या बायकोनं दुकान उघडलंय ना. ए मधुशेठ तोंड सांभाळून बोलायचं. पुनश्च हरिओ 22 ऑगस्ट रविवार दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता झी युवावर. आजार हातांनी देखील पसरतात म्हणून डेटॉल हँडवॉश जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. जे हातावर हात धरून बसत नाहीत, ज्यांनी आपली जबाबदारी झटकून नाही टाकली. चला इंडिया, आपला हात उंचावून करा त्यांना सल्यूट. 14 वर्षात मूल होत नव्हतं मला. कुठल्या कार्यक्रमात बोलवायचे नाहीत मला आणि लोक नावं ठेवायची तरी कधी फरक पडला नाही मला. आज खूप अभिमान वाटतो मला. देवाने असं एक रत्न दिले. 21 ऑगस्ट पासून दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर. औरंगाबादमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचा 5वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह पहिल्या मराठा क्रांती मुक मोर्चाचे समन्वयक उपस्थित असणार आहेत. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आतापर्यंत झालेली आंदोलनं, त्यानंतर मराठा समाजाच्या पदरात काय पडलं यावर विचार मंथन होणार आहे. पुणे पोलीस संवेदनहीन आणि गलथान कारभार असल्याचं समोर आलं आणि या सगळ्यामुळे एका व्यक्तीनं स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. सूरज पिंगळे असं या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. पिंगळे हे पुण्यातल्या ARDA या शासकीय संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करतात. दरवर्षी कंत्राट रिन्यू करण्यासाठी त्यांना पोलिसांकडून त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचं व्हेरिफिकेशन करून द्यावं लागतं. या वर्षीच्या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र सूरज पिंगळे नावाच्या व्यक्तीवर 3 गुन्हे नोंद असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सूरज पिंगळेंनी तो व्यक्ती वेगळा असल्याचं आणि एकाच नावाच्या 2 व्यक्ती असल्याचं सांगितलं. सुरेश पिंगळे अनेक दिवस पुणे पोलिसांना भेटून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी दाद दिली नाही आणि त्यामुळे निराश होऊन अखेर पिंगळे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर स्वतःला पेटवून घेतला. यानंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही. साफी सच्चाई अंदर अच्छाई बाहर. मैडरमा अब नजर सिर्फ आप पर. आई नेहमी किचन मध्ये का असते? जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिची खुर्ची नेहमी रिकामी का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते. म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस. कारण आता आहे आईची वेळ. लॉकडाऊन मुळे माझा धंदा बंद पडला नसता तर मीही आणलं असतं कमावून. आपण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मिळेल मला काम. काय का करताय तुम्ही हे? काय माझी लायकी दाखवताय का मला? ते बांगड्या मी घालतो. दाखवतो माझी लायकी काय. पुनश्च हरिओ 22 ऑगस्ट रविवार दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता झी युवावर. आजी डास. धीर धर बाळा. नाही, धीराचं फळ कधी डेंग्यू तर कधी मलेरिया असतं. होय आई, डासांबरोबर धीर धरू नका. काळं हिटलाईम ने ते लगेच मारून टाका. काळं हिटलाईम, डासांचा शेवट झटपट. हेलो अतुल. हाय माँ, यहाँ रात हो रही है माँ. सॉरी बेटा, बहुत याद आ रही थी.
ओके बाय 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 बाय। माय पेरेंट्स, मेरे लिए ना कॉलेज चुना ना सब्जेक्ट्स, बट उनका प्लान था बहुत ही स्पेशल, जिससे बन गया मेरा फ्यूचर। LIC का न्यू चिल्ड्रंस मनी बैक प्लान, जो आपके बच्चों का फ्यूचर करे प्रोटेक्ट हर जरूरी मोड़ पर। इट्स अ फ्यूचर बिल्डिंग प्लान। हिरव्या शालूनं धरती नटली, पाने फुले चहूकडे फुलली, सणावारांनी गावे सजली, मनोरंजनाच्या इंद्रधनुने श्रावण संध्या रंगली। रविवार श्रावण संध्या, श्रावणात आपल्या आवडत्या मालिका रविवारी ही आपल्या भेटीला। दररोज संध्याकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आपल्या कलर्स मराठीवर। डेटॉल का फॅमिलीच्या हेल्थचा प्रश्न आहे आणि वेल्थचाही। डेटॉल हेल्थ इज वेल्थ ऑफर। कोड SMS करा आणि मिळवा 40 रुपयांपर्यंतचा गॅरंटीड कॅशबॅक, सोन्याची नाणी आणि भव्य बक्षीस 1 किलो सोने। 1 किलो सोनं त्वरित करा। ती दिसते चांगली, पण एकदा सटकली ना तर डेंजर आहे या। ती चिडली ना की एक धपाटा देते, जाम लागतो तिचा हात। हो, आणि तुला एक सांगते, ती तर माझी आई आहे, तुझं काय करेल नीट विचार कर। आरोग्य दूध सह प्रस्तुत माझी तुझी रेशीम गाठ 23 ऑगस्ट पासून रात्री 8:30 वाजता झी मराठीवर। सर्व प्रकारच्या आळ्यांवर उत्कृष्ट व दीर्घकाळ नियंत्रणाकरिता वापरा इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित असलेले अदामाचे बॅराझाइड। तसेच आपल्या पिकाला सुरुवातीपासून निरोगी, हिरवेगार व रोगमुक्त ठेवण्यासाठी वापरा अदामाचे बुरशीनाशक शमीर। अदामाचे बॅराझाइड व शमीर तुमच्या पिकाला ठेवतील अमीर। थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे। 96 कुळी मराठा मॅट्रिमनी। जेव्हा खास हातातही बाहेर निघून जाते, एजगार्ड कामाला येते। ट्रिपल ऍक्शन टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंडावा देते। एजगार्ड लावा, खास मिटवा। दादा पाऊस म्हणजे डेंग्यू मलेरियाचे जास्त डास येतील, चावले तर महाग पडेल। महाग डासांना पडेल, आपल्याला नाही, कारण गुड नाईट गोल्ड फ्लॅश वर आता 20 रुपयांची सूट, म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली लिक्विड वेपरायझर लपलेल्या डासांना करील धपाक धपाक, फक्त 79 रुपयात। या मिस्टर सुपरवायझर। कोण सुपरवायझर? सुपरवायझर आता मॅनेजर बनलाय पापा। बॉस म्हणाले मिस्टर रजतची असेंब्ली लाईन कधी नाही थांबली, कधी सिक लीव्ह देखील नाही घेतली। शाबास बाळा, ह्या घरामध्ये काही थांबत नाही, कारण ही थांबू देत नाही। शाबास। ज्या घरांमध्ये डेटॉल दररोज वापरलं जातं तिथे लोक कमी आजारी पडतात। डेटॉल बी 100% शुअर। आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे, म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल। हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो, देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श। डेटॉल बी 100% श्योर। ज्ञान बच्चों को नए नए रोमांचक तरीकों से शिक्षित करते हैं। झारखंड जैसे पिछड़े राज्य में बच्चे जो है रोबोटिक्स पे वर्क करते हैं, ड्रोन पर वर्क करते हैं। जिन्होंने गांव की मिट्टी में बोए हैं इसरो के सपने। कौन कौन इसरो जाना चाहते हैं? मैं अपने बच्चों की इतना काबिल बना रहा हूँ, इसरो खुद उन्हें इनवाइट कर रहा है। अद्भुत काम कर रहे हैं आप ज्ञानराज। 23 अगस्त रात 9 बजे से सोनी पर। सुजुकी एक्सेस 125 कम पीता है। नमस्कार, मी मोहिनी सोनार। तुम्ही पाहताय साम टीव्ही। बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या आहेत, मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत राम